Today's quote, motivational quote. Your first mistake was thinking I was weak. तुमची सगळ्यात लाईफ मधली पहिली मिस्टेक असते मी कमजोर आहे. कमजोर असं नाही म्हणत तुम्ही मी कमजोर आहे. तुमचं म्हणायचा अर्थ का म्हणत पण नाही तुम्ही या गोष्टी. तुम्ही फक्त माइंड मध्ये विचार करता मला हे जमत नाही. काय मला हे जमत नाही. आता तुमच्या समोर एखादी क्वेश्चन पेपर पडला की तुमच्या माइंड मध्ये पहिलेच भीती वाटते तुम्हाला क्वेश्चन बघितल्यावर मला हा जमल का नाही. फर्स्ट मिस्टेक आय वॉज वीक. अरे क्वेश्चन वाचा अगोदर. ते क्वेश्चन वाचल्यानंतर त्याला ऑब्झर्व करा. कोणत्या टॉपिक मधला असू शकतो, कोणत्या चॅप्टर मधला असू शकतो, कोणती कन्सेप्ट लागू शकते. समजलं तुम्हाला गोष्टी काय जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करणार नाही की ही गोष्ट कशाशी रिलेटेड आहे, हिचा नेमकं या गोष्टीचा प्रॉब्लेम काय, त्याचं सोल्युशन काय असू शकतं, तुम्ही काय करता डायरेक्ट निग्लेक्ट करता, दुर्लक्ष करायचा प्रयत्न करता. म्हणजे तुम्ही काय करता, आपण म्हणतो ना तुम्ही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करता. सिच्युएशनला हँडल केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी काय विचार करायचा की एकदा करून बघू आपण क्वेश्चन. डायरेक्ट म्हणायचं नाही की मी कमजोर आहे मला जमत नाही. असं प्रत्येक गोष्टीत करता तुम्ही. तुम्हाला कोणताच सब्जेक्ट इझी वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतात इझी काय, ज्या गोष्टी तुम्हाला लवकर सॉल्व्ह होतात त्या इझी वाटतात. तुम्हाला एमसीक्यू इझी वाटतात कारण ऑप्शन असतात. पटकन ऑप्शन मारला की झालं. तोच जर क्वेश्चन असला 3-4 मार्क्सचा तुम्ही सोडवता का नाही. आता फॉर एक्झाम्पल क्रॅमर्स रूल सगळ्यांना येतो. काय येतो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला येतो आणि त्या गोष्टीत तुम्ही चांगलं लक्ष दिलेले. तोच जर क्वेश्चन दुसरा असला फॉर्म्युला मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला भीती वाटायला लागते का, माइंड मध्ये अगोदरच विचार करता मला जमल का नाही, वीक. समजलं का. त्याच्यासाठी काय विचार करायचा, एकदा ट्राय करायचं. चुकलं तरी चालेल, ट्राय करायला महत्व आहे. जिथं चुकी झाली ती चुकी परत होत नसते. ठीक आहे. एक क्वेश्चन बाकी आपला. काल सांगितलं असतं तुम्ही तर कालच घेतलं असतं. एलेवन नंबरचा ना. 11 नंबरचा स्टार दिलेला आहे, काही एवढा प्रॉब्लेम नाही. बघा एक ट्रायंगल काढून घेऊ सुरुवातीला आपण. इन ट्रायंगल एबीसी. सपोज एक ट्रायंगल काढलं एबीसी, इकडेच काढतो आता. हा एक ट्रायंगल काढला एबीसी. ठीक आहे. याला जर नाव दिलं आपण, तुम्हाला काहीच करायचं सांगितलं नाही, ते वाजू नका, काहीच बंद करा सगळं. अगोदर समजून घ्यायचं ए बी सी काय काय फिगर मध्ये. रे बीडी बायसेक्ट. आता बीडी डी माहिती आहे तुम्हाला, डी माहिती आहे का नाही, पण एक गोष्ट माहिती आहे, कुठून चालला तो बी पासून. कुठून चालला बी पासून. म्हणजे असं कुठून तरी एक बायसेक्ट केला, म्हणजे या अँगलचे 2 भाग केले. किती भाग केले या अँगलचे 2. याला नाव द्या डी. रे बीडी बायसेक्ट पहिलं झालं. त्याच्यानंतर रे सी बायसेक्ट ए सी बी. ए सी बी कुठे दिसतो, ए सी बी म्हणजे हा अँगल दुसरा. याला बायसेक्ट करा. हे 2 अँगल झाले तुमचे. इथं नाव कोणतं आहे, ई. आता समोर त्यांनी काय म्हटलेलं आहे, समोर त्यांनी म्हटलेलं आहे इफ सिगमेंट ए बी इज इक्वल टू एसी. ए बी एसीच्या बरोबर, एवढं लक्षात राहू द्या. देन प्रूव्ह दॅट ईडी इज पॅरलल टू बीसी. म्हणजे ही जी नवीन लाईन झालेली आहे, ईडी इज पॅरलल टू बीसी. हे झालं आपलं क्वेश्चन मध्ये दिल्यानुसार डायग्रामचं स्ट्रक्चर किंवा आपण डायग्राम ड्रॉ केली. आता गिवन मध्ये सोपा क्वेश्चन, काही प्रॉब्लेम नाही. आता गिवन मध्ये काय काय बघा. हिअर इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी बीडी, एक एक गोष्ट घेऊ. रे बीडी इज बायसेक्टर. कोणाचा बायसेक्टर येतो, ऑफ अँगल ए बी सी. बायसेक्टर म्हणल्यानंतर कोणते रेशो बनतात सांगा पटकन. बी पासून बी ए आणि बी सी. बी ए अपॉन बी सी इज इक्वल टू बी एच्या समोर कोणती साईड आहे, एडी. आणि बीसीच्या समोर कोणती साईड आहे, डीसी. सीडी म्हणा, एडी सीडी असं चालतं. हा ठीक आहे. किंवा डीसी घ्या, डीसी. याला द्या 1 नंबर. ठीक आहे.
इथे एक गोष्ट राहिली आपल्याला याची, बाय अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, सेम गोष्ट जशीच्या तशी रिपीट मारायची सी पॉइंट साठी. कोणत्या पॉइंट साठी? सी. बघा सी पॉइंट साठी काय होईल मग? रे सी इज बायसेक्टर ऑफ कोणता अँगल येतो? ए सी बी. इथं दिलेलं आहे ना वरती, काय हे एबीसी, दुसरा कोणता आहे? ए सी बी. मग परत अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम दोन ठिकाणी वापरते, लक्ष द्यायचं, काही अवघड नाही. बाय अँगल बायसेक्टर थेरम. एक रेशो इकडल्या साईडला बनला होता, एक रेशो इकडल्या साईडला बनेल. सी अँगल बायसेक्ट झालाय, सी पासून सुरू करा, सी ए सी बी, सी ए अपॉन सी बी इज इक्वल टू काय होईल मग? सी ए च्या समोर कोणती साईड आहे? ए. आणि सी बी च्या समोर साईड कोणती आहे? बी. ई बी म्हणा. ठीक आहे, याला 2 नंबर द्या. हे झालं 2 कंडिशन आपल्या. आता तिसरी, आता हे 2 कंडिशन झाल्या. एक त्यांनी म्हटलेलं आहे ए बी इज इक्वल टू ए सी. नाऊ सिगमेंट ए बी इज इक्वल टू सिगमेंट ए सी. याला 3 नंबर द्या. हे काय तुमचं गिवन. आता हे झालं आपलं एक स्ट्रक्चर. त्याच्या अगोदर एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. ईडी बीबीसी ला पॅरलल दाखवायची. कोणती? ईडी बीसी ला पॅरलल दाखवायची. ईडी बीसी ला पॅरलल दाखवण्यासाठी एकच थेरम आहे. कोणता आहे? कोणता थेरम आहे? कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसा असतो? या साईडचा रेशो, या 2 साईडचा रेशो, या 2 साईडच्या रेशो सोबत दाखवायचा. म्हणजे ए अपॉन ईबी कोणासोबत दाखवायचं? एडी अपॉन डीसी. म्हणजे तुम्हाला काय दाखवणे? ए अपॉन ईबी इज इक्वल टू काय दाखवणे? एडी अपॉन डीसी. आता लक्ष द्या बरोबर. इथं बीसी इक्वल आहे, इथं बीसी आहे. सीबी म्हणजेच काय? बीसी. इथं बीए आहे, इथं काय? सीए. बीए आणि सीए जर बरोबर असल्या तर हा पूर्ण रेशो दोघांचा काय आहे? बरोबर. बीए आणि सीए कुठे बरोबर आहे? हे दिलेलं आहे. ए बी इज इक्वल टू ए सी. बीए म्हणा किंवा सीए म्हणा, ए बी म्हणा किंवा एसी म्हणा, काय सारखंच. म्हणजे जर आपण असं आता ही डायग्राम तुम्हाला सुरुवातीला काढायची. तुम्ही जर असं टाकला, आता डायग्राम काढता येईल ना? छोटी बनवत तिला थोडं. हा, आता बघा काय करायचं आपल्याला. डायरेक्ट फक्त इथे लिहायचंय फ्रॉम 1 2 and 3. तुम्हाला सांगितलं मी काय काय सांगितलं बघा. बीसी बीसीच्या बरोबर आहे, बीए सीए च्या बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे? दिसलं? बीए सीए च्या बरोबर. फक्त एक शब्द टाकायचा, फ्रॉम 1 2 and 3. हा पूर्ण राईट हँड साईडचा रेशो बरोबर राहील. कोणता? ए अपॉन ईबी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी. हा रेशो सारखा आला, ए अपॉन ईबी एडी अपॉन डीसी. म्हणजे बाय कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणते कोणते लाईन बनतात मग त्या? लाईन ईडी इज पॅरलल टू लाईन बीसी. ठीक आहे, जास्त काही अवघड नाही. कन्सेप्ट खूप असतात जॉमेट्रीत, अवघड काहीच नसतं. कळालं? पहिले बायसेक्टर दिलेला होता, त्याच्यावरून हा रेशो काढला. दुसरा बायसेक्टर दिलेला होता, त्याच्यावरून हा रेशो काढला. हे गिवन मध्ये. ठीक आहे, असं जरी लिहिलं आणि डायरेक्ट, आता हे तुम्हाला समजलं. एक्झाम मध्ये असं लिहायचं फ्रॉम 1 to 3. तुम्हाला एक गोष्ट क्लिक ठेवायची माइंड मध्ये, की ह्या जर लाईन पॅरलल दाखवायच्या आहे तर हा रेशो काय दाखवावा लागेल? इक्वल. मग फ्रॉम 1 to 3 डायरेक्ट ट्रायंगल वरून हा रेशो दाखवायचा. त्याच्यासाठी ट्रायंगल काढता आला पाहिजे. ठीक आहे. बघा झाले प्रॅक्टिस सेट 1.2. आता फक्त लक्ष द्या थोडं.
बघा आता मेन कन्सेप्ट शिकायचं आपल्याला. आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे काय, सिमिलर. ट्रायंगल सिमिलर कसे असतात? सिमिलर मध्ये 3 कंडिशन आहे बघा. तुम्हाला एकदा कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर सांगून देतो फास्ट मध्ये. आता पहिलं असतं कॉन्ग्रुएंट. काय कॉन्ग्रुएंट? समजा 2 ट्रायंगल आहे एबीसी अँड पीक्यूआर आणि दुसरा आहे सिमिलर. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मध्ये बघा कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर हा जर फरक कळाला तर जॉमेट्रीच्या जवळपास तुमचे अर्धे क्वेश्चन असे सॉल्व्ह होतील, चुटकी बजा ते म्हणतो आपण ते, जर फरक कळाला तर. कॉन्ग्रुएंट साठी सिम्बॉल कोणता असतो माहिती आहे ना? सिमिलर साठी कोणता असतो? ठीक आहे. आता कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मध्ये अँगल सारखे असतात. काय असतात? अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हा शब्द लक्षात ठेवायचा. अँगल कसे राहतील? कॉन्ग्रुएंट. दोन्ही ठिकाणी अँगल कसे राहतील तुमचे? कॉन्ग्रुएंट. म्हणजे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असू द्या किंवा ट्रायंगल सिमिलर असू द्या, दोन्ही ठिकाणी कसे राहतील तुमचे? ते अँगल्स कॉन्ग्रुएंट राहतील. फक्त साइड मध्ये इथं आता बघा इथं एक फरक पडतो तुमचा. साइड्स आर कॉन्ग्रुएंट. साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा आता अर्थ माहिती आहे तुम्हाला. साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? साइड कशा असतील? सारख्या. ठीक आहे, साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पण इथं साइड्स कशा असतात? प्रोपोर्शन मध्ये. कशा असतात? प्रोपोर्शन. आता फॉर एक्झाम्पल इथं जर मी म्हटलं अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल कोणता राहील? पी. अँगल बी कोणाच्या बरोबर राहील? क्यू. आता डायरेक्ट पूर्ण नाव नाही घेत ते एबीसी, शॉर्ट शॉर्ट समजण्यासाठी. अँगल सी कोणाच्या बरोबर राहील? हा जो अँगल सी आहे हा कोणाच्या बरोबर राहील? अँगल आरच्या. म्हणजे ट्रायंगल सिमिलर असले तरी अँगल इक्वल असतात. ठीक आहे, आणि कॉन्ग्रुएंट असले तरी अँगल इक्वल असतात. साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट मध्ये अँगलच्या ट्रायंगलच्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ए बी कोणाच्या बरोबर राहील? पी क्यूच्या. बी सी कोणाच्या बरोबर राहील? क्यू आर. आणि एसी कोणाच्या बरोबर राहील? पी आर. प्रोपोर्शन लक्षात राहू द्यायचं. अँगल बघा, अँगल बद्दल लक्षात ठेवण्याची गरज आहे का? नाही. अँगल दोन्ही ठिकाणी सारखेच आहे. लक्षात काय ठेवायचं? हा सिम्बॉल आला किंवा कॉन्ग्रुएंट शब्द आला की साइड इक्वल. हा सिमिलर शब्द आला किंवा हा सिम्बॉल आला तर कसे असतात? साइड प्रोपोर्शन मध्ये. प्रोपोर्शन मध्ये कसे? मग ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. हाच फरक आहे फक्त. दोन ठिकाणी हाच फरक आहे. कॉन्ग्रुएंट म्हटलं की साइड कॉन्ग्रुएंट राहतील आणि सिमिलर म्हटलं की साइड रेशो मध्ये असतील. ठीक आहे, समजलं? आता इथं सांगून देतो तुम्हाला, नंतर लिहून घ्या. सिमिलरच्या आता कॉन्ग्रुएंटच्या किती टेस्ट आहे त्या माहिती तुम्हाला. कोणत्या कोणत्या? एस एस एस, त्याच्यानंतर एस एस, एस ए. ठीक आहे, कॉन्ग्रुएंटचा आपल्याला सध्या काही जास्त गरज नाही. सिमिलर साठी लक्षात द्या. सिमिलर साठी पहिली टेस्ट आहे ए ए. काय? अँगल अँगल. त्यालाच आपण ए ए ए पण म्हणू शकतो. काय? पहिली टेस्ट कोणती आहे? ए. दोन बघा, दोन अँगल सारखे असल्यावर तिसरा अँगल ऑटोमॅटिक सारखा येणारच. म्हणजे त्या टेस्टला तुम्ही दोन नावं देऊ शकता. ए म्हणू शकता किंवा ट्रिपल ए पण म्हणू शकता. कोको किंवा कोको को. सिमिलर साठी ती झाली पहिली. हेच काही जास्त सांगण्याची गरज नाही. दुसरी टेस्ट आहे यस यस यस. कोणती? यस. साइड साइड साइड. साइड जर प्रोपोर्शन मध्ये असतील, साइड जर प्रोपोर्शन मध्ये असतील, फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल घेऊ. ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. अशा तिन्ही साइड जर प्रोपोर्शन मध्ये असतील तर कोणती टेस्ट राहील ती? यस यस यस. कोणती टेस्ट? यस यस यस. आणि तिसरी जी मेन आहे आपली ती असते तुमची यस ए यस. कोणती टेस्ट? यस ए यस. आता या दोन तर इझी आहे. ए टेस्ट म्हणजे काय? फक्त अँगल.
SSS टेस्ट म्हणजे काय, फक्त साईड कॉन्ग्रुएंट नाही प्रोपोर्शन मध्ये. कशा, हा फरक समजून घ्या तुम्ही. सिमिलर हा शब्दच प्रोपोर्शन सांगतो. काय सांगतो, प्रोपोर्शन. म्हणजे साईड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ट्रायंगल सिमिलर असतील असं नसतं. कळालं का, कळालं तुम्हाला हे. आता हे झालं ए आणि हे झालं SSS. आता तिसरी SES. या तिन्ही टेस्ट वापरणं तुम्हाला. SES म्हणजे काय, टू साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतील समजा, फॉर एक्झाम्पल, अँड अँगल बिटवीन देम, त्या दोन साइड मधलाच अँगल. फॉर एक्झाम्पल आता असा ट्रायंगल काढला आपण, इथंच काढतो समजून जाईल तुम्हाला. दोन ट्रायंगल काढले असं समजा, फॉर एक्झाम्पल आपण ABC आणि दुसरा काढला PQR. आता समजा दोन साइडचा रेशिओ घेऊ आपण, AB घेऊ, AB अपॉन इकडे काय येईल मग PQ. आता मी घेतलं BC, तर इकडे काय येईल QR. दोन साइड झाल्या प्रोपोर्शन मध्ये. तिसरी साइड प्रोपोर्शन मध्ये आहे का नाही ते आपल्याला माहित नाही, पण या दोन साइड मधला अँगल कोणता आहे, B. याच्यावरून समजून जाईल तुम्हाला. या दोन साइड मधला कॉमन पॉईंट कोणता आहे दोघात, B. या दोन साइड मधला अँगल कोणता आहे मग, ABC इज इक्वल टू, या दोन साइड मधला अँगल कोणता आहे, Q, PQR. तेव्हा तुम्ही कोणती टेस्ट वापरू शकता, SAS. हा तिसरा अँगल इक्वल असल्यावर काही फायदा आहे का आपला, नाही. काय इक्वल पाहिजे, ज्या दोन साइडचा रेशिओ आहे त्याच दोन साइड मधला अँगल. कोणत्या दोन साइडचा रेशिओ आहे, AB आणि BC, यांच्या मधला अँगल कोणता आहे, B. हा कोणाच्या बरोबर आला, Qच्या. ठीक आहे, अवघड नाही येते, फक्त कन्सेप्ट समजला, आपल्याला समजायला वेळ लागतो. काय काय सांगितलं, कॉन्ग्रुएंट म्हटलं की अँगल तर सारखे राहणारच दोन्ही ठिकाणी. फक्त कॉन्ग्रुएंट म्हटलं की साइड कशा असतात, सारख्या. म्हणजे ही जर साइड 4ची असेल तर दुसरी पण कितीची राहील, 4चीच राहील. रेशिओ मध्ये तसं नाही. रेशिओ मध्ये कसं राहील, रेशिओ वेगळा राहील तुमचा. समजा 2/1 आहे तर सगळ्यांचा रेशिओ किती येईल, 2/1. आता समजा या सगळ्यांचा रेशिओ 2/1 आला, किती आला, 2/1. मग ही AB जर मी म्हटलं 14/7, काही प्रॉब्लेम, यांचा रेशिओ किती होऊन राहिला, 2/1. मी जर म्हटलं 11/5.5, यांचा रेशो पण किती होऊन राहिला, 2/1. म्हणजे समजून घ्या तुम्ही, की 14 आणि 7 सारखे का, 14 आणि 7 सारखे का, नाही. रेशो सारखा आहे. इथं जर 14 असलं तर दुसरी पण किती लागेल, 14च. एक जर 7 असली तर दुसरी पण किती लागेल, 7. समजलं, लिहून घ्या आता पद्धतशीर. ठीक आहे, आता 2-3 क्वेश्चन घेऊ आपण, सोपे इझी क्वेश्चन, काही प्रॉब्लेम नाही. किती वाजले त्याचा नका विचार करू. शांत बैस म्हणलं, शांतबाई नाही म्हटलं. हा बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे, काहीच नाही या क्वेश्चन मध्ये. पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन दोन्ही सांगतो तुम्हाला, फक्त दोन टेस्ट आहे वेगवेगळ्या. आता पहिलं इन बघा, तुम्हाला म्हटलेलं इन फिगर एक अँगल दिलेला आहे 75, दुसरा अँगल दिलेला आहे 75. बस हे सगळ्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. दोन अँगल दिलेले आणि त्यांनी म्हटलेलं आहे या फिगर मध्ये कोणते दोन अँगल सिमिलर आहे आणि कोणत्या टेस्टनं. काय म्हटलेलं आहे, कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहे आणि कोणत्या टेस्टनं. आपल्याला फक्त काय माहिती आहे, अँगल. आता एक अँगल असल्यावर बघा, थोडा लॉजिकल विचार करायचा. एक अँगल असल्यावर किती साइड पाहिजे आपल्याला, 2. आता साइड बद्दल काही बोललेलं आहे का, साइड बद्दल काही माहित तरी का आपल्याला इथं, मग साइड वापरू शकतो का आपण, नाही. मग एक अँगल दिलेला आहे तर फक्त एक अँगल शोध नाही दुसरा आपल्याला. दोन अँगलवर आपली टेस्ट प्रूव्ह होते. दुसरा अँगल कोणता शोध नाही. मग बघा, सी कॉमन दिसतो तुम्हाला. हा एक छोटा ट्रायंगल पूर्ण मोठा ट्रायंगल घेतला तर सी काय झाला, कॉमन. म्हणजे हा एक अँगल आणि कॉमन अँगल सी झाले दोन अँगल. म्हणजे कोणती टेस्ट येईल, ए. फक्त सिमिलर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रायंगलला नाव बरोबर द्यावं लागतं. कसं बघा, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन ट्रायंगल. आता बघा, सी पासून चालू करू आपण, छोटा घेऊ पहिले. CDE कोणता ट्रायंगल, CDE. अँड दुसरा ट्रायंगल सी पासूनच चालू करणं आहे आपल्याला. बघा, आता 2 नंबरला काय घेतला आपण, डी घेतला. किती डिग्री आहे, 75. मग इथं पण 2 नंबरला काय घ्यावं लागेल, 75 वाला. 75 वाला कोण इथं, बी.
CBA. आता दोन ट्रायंगल घेतले, आता तुम्ही बघू शकता सी च्या बरोबर आहे, इक्वल आहे, बी डी कोणाच्या बरोबर आहे, बीच्या. फक्त सिमिलर मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. आता फक्त लिहायचं इन ट्रायंगल सीडी. कोणता अँगल आहे? सीडी इज CDE इज इक्वल टू CBA. इच अँगल इज 75 डिग्री. प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे? 75 डिग्री. हे झालं पहिला. आता दुसरा अँगल दाखवायचा. हा जो सी आहे तो मधात टाका. DCE इज इक्वल टू, हा सी इकडे मधात टाकून द्या, BCA. याला काय म्हणसाल? कॉमन अँगल. कोणता अँगल? कॉमन अँगल. ठीक आहे, कॉमन अँगल. आता हे दोन कॉमन अँगल झाले, हा एक आहे, हा एक आहे. मग देअरफॉर ट्रायंगल CDE, आता साइन येईल तुमचं सिमिलरचं, इज सिमिलर टू ट्रायंगल CBA. आता टेस्ट सांगा कोणती? बाय कोणत्या टेस्टनं? ए. दुसरं काही दिसतं का तुम्हाला? काय आहे? ए टेस्ट. कोणत्या टेस्टनं? बाय ए टेस्ट. ठीक आहे, कोणत्या टेस्टनं सिमिलर झाले ते? ए टेस्टनं. ठीक आहे, हा. सेकंड क्वेश्चन सोपं आहे, ते काही अवघड नाही. सेकंड क्वेश्चन बघा. ऐ इकडे लक्ष दे. बघितलं सांगू शकता तुम्ही. 3 साइड आहे. काय आहे? 3 साइड. आता बघा काय इन ट्रायंगल PQR आणि दुसरा कोणता घेसाल? LMN. एक एक रेशो घ्या बघा. आता PQ अपॉन LM घ्या. पहिले घ्या PQ अपॉन LM. PQ किती रे? 6. LM आहे 3, म्हणजे 2/1. याला 1 नंबर द्या. त्याच्यानंतर दुसरा घ्या QR अपॉन MN. QR अपॉन MN. QR किती आहे? 8. MN किती आहे? 4. आपण रेशो किती आला? 2/1. त्याच्यानंतर घ्या PR आणि LN. PR किती आहे? 10. ही किती आहे? 5. यांचा पण रेशो किती आला? 2/1. काय सांगितलं तुम्हाला? रेशो जर सारखा आला तर ते ट्रायंगल कसे? सिमिलर. मग देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3, PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN आणि इज इक्वल टू PR अपॉन LN. देअरफॉर ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता आहे? LMN. बाय म्हणजे जाऊ नका. बाय कोणत्या टेस्टनं? यस टेस्ट. ए वाला कोण आहे रे? तो अँगल आहे का याच्यात? का तुझा अँगल वाकडा झाला काही? कोण आहे तो? लक्ष दे. अँगल आहे का याच्यात? नाही. यस. हा. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? दोन अशा शॅडो दिलेले तुम्हाला. शॅडो म्हणजे बघा 2 पोल्स आहे. 2 पोल्स असे उभे केलेले. तुम्हाला माहिती आहे पोल्स कसे असतात? परपेंडिक्युलर म्हणजे पोल मध्ये कितीचा अँगल बनतो? 90चा. एक 8 मीटरचा आहे, दुसरा किती मीटरचा आहे? 4. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. हा जो स्मॉलर पोल आहे त्याची शॅडो किती पडली? 6. शॅडो म्हणजे त्याची अशी सावली पडली. किती मीटर पडली? 6. तर या मोठ्या पोलची शॅडो किती पडेल असं म्हणणं आहे. आता बघा ही किती आहे? 4. ही किती आहे? 4. ही किती आहे? 6. यांचा रेशो किती बनवून राहिला? 2 गुणिला 2 4, 2 गुणिला 3 6. पण किती दुनी 8 होतात? 4 दुनी 8, 4 3 12. याचा आन्सर आहे डायरेक्ट. समजलं कसं काढायचं बघा. आता क्वेश्चन नंबर 3. Two poles are perpendicular. Two poles नाव द्या त्याला किंवा डायरेक्ट म्हणा पोल
पहिला कोणता आहे, कुठे गेला, पी आर. अँड दुसरा पोल कोणता आहे, दुसरा पोल कोणता आहे, एसी म्हणा किंवा सीए म्हणा, एसी आर परपेंडिकुलर टू ग्राउंड, आर परपेंडिकुलर टू ग्राउंड. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हटली त्यांनी बघा, शॅडो सेम टाइमला शॅडो. मग काय शॅडो, शॅडो म्हणजे काय रे, सावली. शॅडो कास्ट ऍट सेम टाइम, कास्ट म्हणजे पडली, सेम टाइमला शॅडो पडली त्यांची, म्हणजे त्याचा अर्थ ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. हे दोन परपेंडिकुलर पण आहे आणि शॅडो पण सेम टाइमला पडलेली आहे, त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल कसे सिमिलर. सिमिलर ट्रायंगल मध्ये काय बनतो, साईडचा रेशिओ, कोणत्या कोणत्या साईडची गरज आहे, पी आर, इकडे काय राहील ए बी ए सी. दुसऱ्या कोणत्या साईडची गरज आहे, क्यू आर, इकडे कोणती राहील बी सी. पी आर किती आहे 4, ए सी किती आहे 8, क्यू आर किती आहे 6, बी सी किती आहे एक्स. एक्स बरोबर काय होईल 4 इंटू एक्स बरोबर काय होईल 6 गुणिला 8. मग एक्स बरोबर काय होईल 6 गुणिला 8 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, म्हणजे एक्स ची किंमत येईल 6 गुणिला 2 12. एक्स ची किंमत आली 12. त्यांनी काय म्हटलं होतं, हाऊ लॉंग द शॅडो ऑफ द बिगर पोल, शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. किती मीटर, 12 मीटर. समजलं. हा बघा, क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एसी फाइंड करायची. काय फाइंड करायचं, एसी. आता ही जी एसी फाइंड करायची आहे त्याच्यासाठी फक्त आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहे ते सिमिलर दाखवायचे. काय दाखवायचे, सिमिलर. सिमिलर दाखवण्यासाठी एक गोष्ट तर दिलीच आपल्याला 90 डिग्री. कोणती दिलेली, 90 डिग्री. आता दुसरी गोष्ट तुम्हाला शोध नाही, इथं कशी शोधली होती आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये, सेम इथं शोध नाही ती. जर तुम्हाला दिसत असेल लॉजिक, कोणता अँगल आहे सी पी ए सी क्यू बी, कोणता कॉमन आहे सी, कोणता अँगल कॉमन आहे सी. संपलं. क्वेश्चन मध्ये काय उरलं, इन ट्रायंगल एबीसी. थोडं लिहून घ्या फक्त, इम्पॉर्टंट क्वेश्चन या, लक्ष द्या, एक्झामला येतो. या पहिल्या तीन वर काही भरोसा नाही मला येईल म्हणून, 100% सांगतो. चौथा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. इन ट्रायंगल एबीसी एपी इज परपेंडिकुलर टू बीसी, आणि दुसरी गोष्ट काय, बीक्यू इज परपेंडिकुलर टू कोणाला आहे, एसी ला. याला द्या 1 नंबर. आता डायरेक्ट ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल, पहिला ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला सी पी ए, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे सी क्यू बी. आता हा अँगल बघा, सी पी ए हा 90 डिग्री, सी पी ए हा कॉन्ग्रुएंट आहे तुमचा, कोणाला कॉन्ग्रुएंट आहे सी क्यू बी ला. कोणाला, सी क्यू बी. कुठून, फ्रॉम 1. फ्रॉम 1 कसं, हा परपेंडिकुलर आहे, हा परपेंडिकुलर आहे, म्हणजे दोन्ही अँगल कितीचे बनले ते 90 डिग्रीचे. दुसरा दाखवा हा कॉमन, फक्त सी मधामध्ये घ्या, पी सी ए इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी बी. कॉमन अँगल, कोणता अँगल, कॉमन अँगल. आता दोन अँगल सारखे असल्यावर कोणती टेस्ट बनते रे, ए. यस नका म्हणू रे तुम्ही, असं पागल सारखं, ए टेस्ट. Therefore, triangle CPA is similar to triangle CQB. कोणत्या टेस्टने सिमिलर आहे तिले, बाय ए ए टेस्ट. हे झालं सिमिलर. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, एसी फाइंड करायचं. काय फाइंड करायचं, एसी. आता तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, दोन ट्रायंगल सिमिलर असले तर साईडचा काय बनतो, रेशिओ. मग आता साईडचा रेशिओ घ्या, सीपी अपॉन सीपी, इकडली कोणती घेसाल
सी क्यू, पी ए अपॉन क्यू बी, आणि इकडं सी ए सी बी, सी ए आणि सी बी. याला काय म्हणतो आपण, हा शब्द नवीन लक्षात राहू द्यायचा आता, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ज्या साइडची गरज आहे तीच घ्या. कोणती गरज आहे, एपी म्हणजे पी ए, बी क्यू म्हणजे क्यू बी, बी सी म्हणजे ही, आणि सी ए म्हणजे हा रेशोची गरज आहे आपल्याला. 9 या दोन रेशोची गरज नाही पहिल्या, फक्त हे घ्या, पी ए अपॉन क्यू बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी. नावाला काही घाबरायचं नाही, सी ए म्हणा एसी म्हणा एकच असतं. पी ए एपी किती दिलेलं आहे 7, क्यू बी बी क्यू किती दिलेलं आहे 8, सी ए म्हणजे काय फाइंड करायचं तुम्हाला, एसी, सी बी किती दिलेले बी सी 12. मग एसी बरोबर काय होईल, 12 गुणिला 7 अपॉन मध्ये 8. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, घ्या लिहून. ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घ्या, ज्यांना समजलं असेल ते घरी सोडवा. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन नंतर घेऊ आपण.